जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची। लक्ष्मण कांबरे। यह आन तिरंगा है, यह शान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है च्या घोषात श्री नाकोडा हिंदी विद्या मंदिर हायस्कूल मध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे चित्रमय प्रदर्शन। भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा शौर्य, त्याग, बलिदान आणि राष्ट्रभक्ताची गौरवगाथा आहे। असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देत मिळवून दिलेले स्वराज्य आता सुराज्यात रूपांतर करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे। ही जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडूया, असे प्रतिपादन इचलकरंजी महापालिका शिक्षण विभागाचे शहर समन्वयक श्री लक्ष्मण कांबरे यांनी केले। श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटी द्वारे संचलित श्री नाकोडा हिंदी विद्या मंदिर हायस्कूल मध्ये हर घर तिरंगा या अभियानांतर्गत आयोजित भारतीय स्वातंत्र्य लढ्यावरील चित्रमय प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करत कांबरे म्हणाले, ज्या वीरांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्याचे मोल जाणून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल। झेंडा ऊंचा रहे हमारा हा संकल्प प्रत्येकाच्या मनात रुजवूया। कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक श्री विह सपाटे यांनी प्रदर्शनाचे प्रास्ताविक केले। विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणादायी गाथा समजावी, तसेच त्यांच्यात राष्ट्रप्रेम, त्याग, शौर्य आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण व्हावी हा प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले। अध्यक्ष म्हणून बोलताना श्री नाकोडा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री सुरेश कुमारजी ललवाणी यांनी हर घर तिरंगा या अभियान जनसन्मानातील देशभक्तीचा लोकोत्सव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। देशभक्तीची ज्योत अधिक तेजस्वी करून देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होण्याची आवाहन त्यांनी केले। आओ बच्चों तुम्हें सिखाए जाके हिंदुस्तान की या राष्ट्रभक्तीच्या भावनेला केंद्रस्थानी ठेवून प्रदर्शनाची आकर्षक मांडणी करण्यात आली होती। सन 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी मिळालेल्या स्वातंत्र्यापर्यंत संघर्षमय चित्रमय स्वरूपात विद्यार्थ्यांसमोर साकारण्यात आला। विविध क्रांतिकार व देशभक्तांचे जीवन चरित्र, तैलचित्र, स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपूर्ण घटना तसेच राष्ट्र निर्मितीच्या संघर्षमय वाटचालीचे दर्शन घडविणारे साहित्य प्रदर्शनात मांडण्यात आले होते। यासोबतच हर घर तिरंगा अभियानांतर्गत आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या उत्कृष्ट कलाकृती व निबंधांचेही प्रदर्शन करण्यात आले। तिरंगा, स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथा आणि राष्ट्रभक्तीच्या विविध विषयावरील विद्यार्थ्यांच्या कलाकृतीमुळे शाळेचे वातावरण देशप्रेमाने भारावून गेले। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले। प्रदर्शनाच्या नियोजनासाठी श्री हसन बागसार, श्री विजय गावित, सौ प्रतीक्षा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी श्री बाळासो पवार, श्री जितेंद्र पारदी, सौ मनीषा सकटे, सौ रजिया सय्यद, सौ सोनाली सुतार, सौ कविता लाहीगुडे यांनी योगदान दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विष्णू पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिका सौ एस.जी. काटे मॅडम यांनी मानले। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। क्रांतिकारांच्या बलिदानाची गाथा, तिरंग्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात प्रज्वलित करणारे हे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी केवळ इतिहासाचे दर्शन ठरले नाही, तर स्वातंत्र्याची किंमत जाणून घेण्याचा आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कर्तव्यनिष्ठ नागरिक होण्याचा प्रेरणादायी संस्कार ठरले। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।